मुंबई शहरातले वाढते अपघात पाहता मुंबई महापालिकेने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केलेली आहे। तर मुंबईतील काही रस्त्यांवरील लेन मार्गिका आणि झेब्रा क्रॉसिंग पूर्णपणे पुसले गेलेले आहे। त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली असल्याने अपघात टाळण्यासाठी पुन्हा नव्याने लेन मार्गिका आणि झेब्रा क्रॉसिंग रंगवण्याचे काम हे हाती घेतले। शहरामध्ये रस्त्यांवरील मार्किंग अभावी अपघातांचा धोका वाढलाय आणि त्यासाठी आता मुंबई महानगरपालिका ऍक्शन मोडवर आलेली पाहायला मिळते। सध्या मी मुंबई शहरातल्या दादर या ठिकाणी उभी आहे आणि आपण जर पाहिलं तर कॉन्क्रीट रस्त्यावर जुनं जे मार्किंग होतं ते पूर्णपणे पुसलं गेलेलं आपल्याला सध्या पाहायला मिळतंय आणि हेच मार्किंग जे आहे आता ते करण्याचं काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेलं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे झेब्रा क्रॉसिंग नसल्यानं पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होती। लेन मार्गिका जी आहे आपण सध्या पाहतोय त्यामुळे देखील वाहतूक विस्कळीत होते आणि त्याने अपघाताची शक्यता वाढलेली आहे। पालिकेने नव्या मार्गिका रंगवण्याचा निर्णय हाती घेतलाय आणि रात्रीपासूनच ही जी नव्या मार्गिका आहे रंगवण्याचं काम सुरू केलेलं आहे। विभागनीय यानुसार कंत्राट देखील पालिकेने दिलेला आहे आणि यासाठी जो खर्च आहे तो 10 कोटींपेक्षा अधिक निधीची तरतूद केलेली आहे। विशेष म्हणजे सुमारे 150 किलोमीटर रस्त्यांवर मार्किंग पूर्ण करण्याचं उद्दिष्ट मुंबई महानगरपालिकेने ठेवलेलं आहे आणि त्यानुसार पालिकेने ही कामं तातडीने सुरू केलेली आपल्याला आज पाहायला मिळतात। विशेष म्हणजे नियोजन पूर्णपणे केलेलं आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यावर भर दिला गेलेला पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर मुंबई शहरामधले असे अनेक रस्ते आहेत तिथे झेब्रा क्रॉसिंग असेल किंवा ही लेन जी मार्गिका आहे ती पुसली गेलेली आहे आणि त्यामुळे रस्ता ओलांडता असेल किंवा रस्त्यांवरून गाड्या धावताना अनेक वेळा अपघात होतो कारण ही लेन पुसल्यामुळे। आणि आता मुंबई महानगरपालिकेने हे अपघात टाळण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने ही जी रंगरंगोटी आहे ते करण्याचं काम हाती घेतलेलं पाहायला मिळतंय। रात्रीपासूनच हे काम हाती घेतलेलं आहे त्यामुळे लवकरच मुंबई शहरातले जे कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते आहेत त्यावर जे झेब्रा क्रॉसिंग असेल किंवा लेन मार्गिका असेल आता ते रंगवण्याचं काम सुरू केलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे अपघातांची संख्या वाढली होती ती कमी होण्याची शक्यता सध्या पाहायला मिळेल। कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।